काय करायचं, ओला करायचा का असाच ओला करून ठेवायचा. ओला करून मग हे बघा ये मास्टर शेफ असे आमचे कांदे उडायला लागले बनवून. आजची बायको के आज जेवण मिळेगा नाही गॅरंटी नाही. हे बघा याच्या त्याचे व्हिडिओ बघते आणि बोलते असा टिश्यू पेपर ओला करून ठेवायचा मग कांदा रडवत नाही. हे काय आहे मंडळी सांगा, हे काय आणि हे काय सांगा. कारण की अंशू माझ्यासाठी माझा मुलगा मुलगी सगळं आहे. वरती तू नको थोडं जास्त ओव्हर ऍक्टिंग करू नको. अंडा भुर्जी रेडी. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. चला मंडळी आम्ही आता चाशीवरून जाऊन आलो. मस्त आमचे कपडे घेतले कॉलेजचे आणि ब्लेझर. हा तर ब्लेझरचं तुम्हाला बघितलंच त्याला. तर ब्लेझरची ऑर्डर केली म्हणजे याचा माप वगैरे घेतला. तर तो ब्लेझर येईल तेव्हा ते कॉल करतील. तर आता आम्ही घरी आलो, थोडा काम वगैरे आवरून घेतला थोडासा आणि आता जेवण बनवायची तयारी चालू आहे. मी नाही जेवण बनवत कारण की माझी कंबर होत्या कालपासून. आमच्याला बोलली माझी कंबर थोडी दुखते तर आज तो मला मदत करतोय. आजचं जेवण कोण बनवते ना माझ्यासाठी तुम्हाला दाखवते मंडळी मी. तर चला जाऊया आपण आता किचनमध्ये. चला मंडळी आज किचनचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे ह्या मुलाने म्हणजेच माझ्या हंशूने. मास्टर शेफ झालेला आहे तो कारण की त्याला माहिती आहे माझी कंबर दुखते मम्मीची. आज तो मला मदत करतो आणि बोलतो काय मला काहीच सांगायचं नाही. काहीच म्हणजे काहीच. याला तेल कांदा मिरची कोथिंबीर टोमॅटो मसाले मीठ मी बिलकुल सांगणार नाही. हा जेवणाची वाट लावते बघू आपण आज. ओके हे बघा याने काय काय केलं बघा. रेडी तयारी इकडे बघा. याने इथे सगळं सामान काढले यानेच काढले. हा सगळा टोमॅटो कोथिंबीर मिरची कांदा आता कटिंग करते. आणि आता ही किचनची आता हालत बघ कशी करेल माझ्या. हे बघा यांचा कुक आहे आजचा अंशू. आमचा मास्टर शेफची तयारी चालू झालेली आहे. टिश्यू ठेवले. हो कशाला डोला नाही झोंबत मग. हो का रडल्यावर डोले पुसायला का नाही डोला झोंबत नाही असं. कोण बोलला तुला. नवीन शोध लावलेला आहे याने. तुमचं झोंबतील तेव्हा सांगा. बोलते असा टिश्यू पेपर काय करायचा ओला करून ठेवायचा. तुमचं झोंबल्यावर सांगा. नाही काय करायचं ओला करायचा का असाच ओला करून ठेवायचा. ओला करून मग हे बघा ये मास्टर शेफ असे आमचे कांदे उडायला लागले बघा मास्टर शेफचे. हा मास्टर शेफ तुम्हाला कसा वाटतं नक्कीच कमेंट करा मंडळी. हे बघा आता कचरा कसा करा किचनवर. कचरा माझी भांडी आहेत आज इग्नोर करा पहिल्यांदा कारण की माझे जरा कंबर होते नंतर करेन भांडी. जरा याची जोरात झोंबतात तुमचं नाही ना. म्हणतात ना कुठे झोंबतात फास्ट कटिंग करतो. पाणीत नाही दिसत मस्त. आयडिया नवीन. हो हे काय ट्रिक केले बघा याने बघा. मला कांदा कटिंग करते बघा कसा. टाकू. हे बघा बघा मम्मीला मदत करतो कसा. तो त्यांनी 4 दिवस कॉन्ट्रॅक्ट घेतले 4 दिवस तोच जेवण म्हणून झाले. अरे 1000 रुपये मागते बघा मम्मीवरून 4 दिवसाचे. मग मम्मी वर्षभर करते तेव्हा मम्मीची किती मम्मीला किती होतील. मी वर्षभर अभ्यास करतो त्याचा काय. हा मम्मी वर्षभर जेव्हा मग त्याचा काय. हॅलो हॅलो हा ये असे मास्टर शेफ ये असे. थोडशी त्याला अंश आजची बायको के आज जेवण मिळेगा नाही गॅरंटी नाही. मंडळी हा सांगते मला किती मसाला टाकायचा किती कांदा टाकायचा सांगू नका. आता हे वाटला बघा एक कुकरी का काय वेगळा खाना हमारा पहिला. हे बघ आमची टाइमपास करू नको सगळं रेडी कर. मी कशी रेडी करते सगळं सामान. हा सगळं रेडी करून ठेव. आता कांदा झाला आता बाकीचा करून ठेव. चल एक कांदा हे भैया माझा एवढा कांदा का अजून पाहिजे.
किती आहेत ते? 2. बस 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 झाले की. 3 टाकू. अरे तिसरा आला घरावर घे, बस होते थोड्याचे चालेल. अरे बोलते ट्री ही बंडल ट्री घ्यायची. जिट्टा हे बघा बनावट बघा आहे नाही बंडल ट्रिप. इथं माझ्या डोळ्यातून आली आता दाखवते म्हणाले मी. आता हा रडला बघा बघा आणि बोलते ही ट्रिक वापरून बघा, ही तुम्ही वापरू नका, हा खोटा डबल काय. हे रडते बघा बघा कसा तांबडा बघते बघा. तुम्हाला दाखवते मंडळी, थांबा 1 मिनिट. हे बघा याच्या त्याच्या व्हिडिओ बघते आणि बोलते असा टिश्यू पेपर ओला करून ठेवायचा मग कांदा रडवत नाही. हे काय आहे मंडळी सांगा, हे काय आणि हे काय सांगा. आता बोलते युट्यूब वाले फसवतात बोलते बघा, युट्यूब वर जायचं नाही. एकदम मस्त एकदम कटिंग कर भारी टोमॅटो. ओके हलू हलू दुसरा कटिंग करशील बोटी. मास्टर शेफ आहे. हो मास्टर शेफ कटिंग बघा कशी चालली याची. चला आता मी बटाट मस्त टाइम फ्लेक्स लावते फास्ट मध्ये. क्या बोला? आज माझा अंदाज सोचला. हा ती मिरची घेऊ आता बोलला मी माझ्या अंदाजे करते. माझ्याच अंदाज करतो. एवढ्या पण घेऊ नको सगळं धुव्यासारखे उडतील पप्पा, मी उडन. ओके कढीपत्ता गुलाब बघा याने कढीपत्त्याचा काय बनवला गुलाब. पाणी गेला आणि गेला का फास्ट कर. नाव वी पुट ऑइल. बस आय डोंट नो, बरोबर आहे. ओनली यू करिंग ना, ओनली तू करिंग ना, कांदी तू करणार आहेस ना. ओके अभी अंशु की आज टेस्ट है. देखो अंशु खाना बनाने में अंशु जेवणामध्ये पास होते का नाही बघायचं आहे. स्कूलमध्ये पास झाला तसं जेवणात पास होते बघायचं आहे. मम्मीला मदत करणारा मुलगा बघा करतो का तुमचा मुलगा असा मदत मम्मीला आजारी पडल्यावर तब्येत बरी नसल्यावर बघा. किचन पण क्लीन ठेवायचा समजला का रे. ते तुम्ही आहे ना सगळं तू करायचं 5 दिवस फ्रायडे. ओके बघा बघा मंडळी बघा. ऑइल जरा कमी झालं. यस मी सांगणार नाही थोडा थोडा तुम्ही नको टाका सांगू, मी माझा बनवेन. म्हणून चला सेकंड नंबर काढा टाकायचं रे. आता झोंबेला तुझ्या बाबा. अंशू तिकडे आहे ती बघा मंडळी बघा कसं हाताने बघा शेप बनले बघा येडा. हो उवा दुधा उवा उवावर नको. मिरची हाताने लागतं तिखट मिरची आणि कशी हाताने हाताला लावल्या डोळ्यात लावू नको तो. हा डोळे डोळ्याला खा झाले. हा खा झाले टुन 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 उडशील. लेट द ऑनियन बी गोल्डन ब्राउन. यस ए आपले आगरी गोल्डन ब्राउन ला काय बोलतात तांबडी तांबडी होऊ द्या. मस्त आता आपला काय बोलायचं त्याला येते का कांदा शिजवून घ्या. हा छान पैकी कांदा शिजून घ्यायचा. चॉकलेटी हा ब्राऊन होईपर्यंत सोनेरी ब्राऊन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचंय म्हणजे. आता का आता इंग्लिश का आली. लाल तांबडा होईपर्यंत लाल कांदा सॉफ्ट होईपर्यंत छान चांगला परतून घ्यायचा. आता हंशूला आम्ही मास्टर शेफ मध्ये पाठवणार आहोत जेवण शिकायला. मास्टर शेफ माझं जेवण खाऊन रडतील त्यांना त्यांची मम्मीची आठवण येईल. कारण की बघा मला अशी कधी कधी हेल्प लागते, कधी आजारी पडल्यावर कधी काय त्रास झाल्यावर माझा अंशूच मला सगळा करून देणार आहे. ओके हा असा कर असा इकडे कर असा असा यस हा मम्मीला करून देणार आहे बघा. कारण की अंशू माझ्यासाठी माझा मुलगा मुलगी सगळं आहे. नाही मंडळी मदत करते तर मुलगा चांगला असतो बघा मम्मीला. शिकला का नाही रे. नाही थोडा अजून. आणि हा हा कुठल्या टायमा टाकलास तो आता टाकतोच होतो मला क्रिस्टल सांगतो मला माहिती आहे सगळं. आता असं निघाल होतं शेफ सारखा फुल प्रोफेशनल टाकणार आहे. हो का
तेल कुठे उडले बघायचा. कांदा काही तेल दिसत नाही. चिट्टिंग करतात चिट्टिंग करतात. हा बरोबर आहे. आणि टोमॅटो शिजायला गेला कढीपत्ता उडो उडो आम्ही नाही उडणार तू एवढी तेलामध्ये नाही उडणार. चला आता शिवाय शिजून घे आता आपली व्हिडिओ खूप जास्त मोठी होईल. ओके. येस सर. यस मॅम. येस मॅम. ओके. वरती तू नको थोडं जास्त ओव्हर ऍक्टिंग करू नको. थोबडा उशील तर परत कधी किचनमध्ये येशील ना. ठेव खाली ठेव. आमची मस्ती नाही करत किचनमध्ये. ठेव खाली. मास्टर शेफ आहे. हो मास्टर शेफ आहे तू. मास्टर शेफ वाट लावशील माझी. मला मागात जाल मास्टर शेफ. हा पण अंडा हातला घेऊ आपण खाण्यासाठी दुसरं. शेफ आता काय टाकायचा. टोमॅटो. मला मी काय सांगितलं म्हणून पण टाकला. नाही सांगितलं. लहानशी गेल्या अंडली बघा कसा बनवते. आता याला काय बोलतात अंशू. टोमॅटो टाकल्यावर काय बोलायचं असते. काय बोलायचं असते रे. छान पैकी परतून घ्यायचं असं बोलायचं असते. आता छान पैकी परतून घ्यायचं. आता याला गोल्डन ब्राऊन नाही बोलायचा. आता पुस कर. टमाटर टाकायला पाहिजे मग मजा नाही जेवायला. हो का. हा एक डायलॉग ऐकल्यावर का वाटते मला कोणाचा तरी. हा ऐकल्यावर का वाटते ना. मम्मीचा डायलॉग बोलतो का रे. हा आता टोमॅटो पण चांगला शिजवून घे. आपण भेटूया थोड्या वेळात. टमाटर शिजलाय आता आपण टाकू मसाले. ओके. चवीपुरता मीठ. हो पहिला काय टाकायचा. पहिला चवी अनुसार. पहिला काय टाकायचा. हळदी. हा किती नाही किती एवढी. दाखव इथे दाखव. एवढी टाकायची. थांबा थांबा. एवढी हळदी टाकायची. अर्धा चमच बोलायचं त्याला. एवढी नाही बोलायचं. अर्धा चमच माझ्या भाषेत एवढी. हा चालेल मग सर. आपण टाकू चवीपुरता मीठ. एवढा. मीठ नंतर टाकायचं असतं मला. आता टाकू मसाला. जास्त नको ना पप्पा नको ना. तुझ्या अंदाजे टाक आता. पप्पाचा काय चालेल. हो याने मिरची टाकाटाक केल्या. तुम्ही सारखं उठसाला. बस 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 दोन बस. हा बस पप्पा. आणि चवीनुसार मीठ. जरा वाढू. बस काढता येणार टाकता येईल मला. मीठ ह्याच्यामध्ये आपल्याला काढू शकत नाही जास्त झालं तर. कमी जर टाकता येईल. आता काय करायचं. मिक्स 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 मिक्स. आणि मग थोडा शिजवायचा मसाला. राईट बरोबर. त्यानंतर पाणी सुटलं पाहिजे. मग टाकायची अंडी. मग घाटल 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 मग झाली भुर्जी. यस. आता चांगल्यापैकी चांगलं शिजवू दे जरा. कुकर. हो हो मास्टर शेफच असं करू शकते. हो 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 मास्टर शेफ बघा बघा. काय खाऊ पात्र उचल 10 वेळा. मास्टर शेफ को ज्यादा बोलले का नाही. आता मंडळी जरा चांगल्यापैकी शिजू द्या. बोल. आता जरा चांगल्यापैकी शिजू द्या. आता भेटूया आपण थोड्या वेळात पुन्हा एकदा. आपण भेटूया आता थोड्या वेळामध्ये. चलो बाय बाय. तर आता आपण फोडून घेऊ अंडी. कचरा पण टाकू ये. कचऱ्या वाटीत ठेवू. मग कसं किचन मध्ये वास येणार नाही. हो का. 2 ये ओव्हर ऍक्टिंग जास्त प्रोफेशनल नको. आता काय बघा बघा मंडळी बघा कशा अंडी फोडते. बघा बघा झाली. 4 बस ना 5 झाली ना. 4 झाले ती बस घे. कप्पा बघा कसा पला तो कुठला पप्पा याला पुढे जा. या पण भरला. तर आता मसाला आपला मस्त शिजलाय. कांदा टमाटर सगळं शिजलाय. तर आता टाकूया अंडा. बघा तिकडे घे टाक. टाकला अंडा. आता पटापट करूया मिक्स. फास्ट करायला मिक्स कर. गॅस फास्ट. अंडा हिटन
तर असे प्रकार भुर्जी होईल. अशा प्रकारे भुर्जी मिक्स करून घ्यायची. अंडा भुर्जी नाही वाजवायला, अंडा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा. मिक्स करून झाल्यानंतर त्याची भुर्जी तयार होते. ओके. येस मॅम. चांगल्यापैकी काय करायचं आता मिक्स करायचं आहे. आता शेवटी काय राहिलं याच्यात बाकी ओनली गार्निश साठी कोरिअंडर. यस. आता फक्त याला कोथिंबीर बाकी आहे. बाकीचं आमचं सर्व परफेक्ट झालेलं आहे. बघून तर परफेक्ट वाटते मला सगळं साहित्य. आता खाल्ल्यानंतर कळेलच अंशूची रेसिपी कशी झाली आहे ते मंडळी. मस्त बारीक मिक्स कर एकदम. सगळी साईड लागलेली आहे ना ती सर्व काढून टाक. ही अशी साईडला चांगल्यापैकी मिक्स करून घे. थोडा आपण ब्रेक घेऊया. ओके. मला बोलतात अंशू उमेश वेटाची भुर्जी. हो का. अंशू उमेश वेटाची भुर्जी का. हा बघा शेप बघा, शेप बघा. खाली ठेव. असा मा फटका निघेल ती. याच्यावर ना फटका असं खाली आवाज जोरात ना. मला काय नव्हतं त्याचा आवाज. हा बस बरोबर. ओके मस्त दिसते तर गाईज. बघा बघा लागली उडाला. बघा याची शेपची बघा भुर्जी. ते अंड्यात जरा पिल्लूचा जीव आहे. उडते तो आता. आता बारीक कर गॅस आणि गार्निशची तयारी करून ठेव. आता गार्निश टाकायला लागेल तुला. मग मिक्स करता परत द्यायला लागेल. हा मंडळी मास्टर शेफचा काय चालू आहे बघा आमच्या. आता पुढे बोल. आपण कोरिअंडर एकदम छोटे छोटे कापून घेऊ. व्यवस्थित काप. हात कापू नको हा मला. हा अशी कटिंग नसते करायची. तुला मी शिकवेन कोथिंबीर कशी कटिंग करायची ते. मास्टर रोहित्याच्या जवळ लावतो का क्लास. मास्टर शेफ रोहित्याबरोबर शिकवून दिला. आज कापाला भाऊच्या जवळ जा तुला मस्त शिकवतील बघ. सर सर हे बघा मंडळी कसा कापतो बघ. आपल्याला सर कांदा सुट बघा कशी कोथिंबीर कापली. येते का गोल्डन नॅन्सीला असेल आपल्याला. यस मला सगळं येते. पप्पाला काय नाही येत. बघा बारीक असं बघा. जेवणात भेटली नाही पाहिजे म्हणून. जेवणात भेटली पाहिजे उलटी ती तर तिला भारी टेस्ट असते. चल बस चल. मला नाही आवडत ती फक्त तिचा. अंडा भुर्जी रेडी. अंडा भुर्जी जोश आले बघा याला. परफेक्ट झाले म्हणून ना पावर आली वाटते. बघा किती भारी. मम्मीची पण भारी बनवली मी. मस्त दिसते रे एकदम टेस्टी वाटते. आता काय टाकायचं याच्यात गार्निश करूया. छान झाले. छान 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 छान. अरे वा वा वा. असा मम्मीला मस्त खमखमीत खायला बनवून दे. कारण की मम्मीला हेल्प करायला आहे या जगात तू एकटाच राहिलेस आणि पप्पा. बरोबर ना. माझा अंशू आणि ओ ओनली मला चांगलं चांगलं खायला बनवून देतील ते. बघा मंडळी बघा मी माझ्या अंशूला थोडाफार शिकवून घेते. कारण की कसं माझा अंशू मला हेल्प करेल कधी कधी. मला काय त्रास झाला का ना रे. हा हा टेस्टी दिसते रे. छान छान. मिक्स करून घेऊ आणि आता तयार झाले खायला. रेडी झाली मस्त. बघा मंडळी कशी वाटली भुर्जी तुम्हाला. नक्कीच कमेंट झाली पाहिजे माझ्या अंशूच्या रेसिपीसाठी अंडा भुर्जी. तर मंडळी अंशूसाठी कमेंट नक्की करा. नक्की करा. चला भुर्जी जा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. ओके माझ्याकडून तर तुला लाईक. अंशू आजचा ब्लॉग आजची रेसिपी जर अंशूने केली तर ब्लॉग एंड माझा अंशूच करणार. ए चल आजा आजा इधर आजा. ओके बघा मंडळी नाक बी पुसून घेते का. हा मास्टर शेफ चालेल का तुम्हाला. हा चला मंडळी आजची रेसिपी माझ्या अंशूने केली माझ्यासाठी. कोणासाठी केली रे. मी पप्पासाठी. यस. आता आजचा ब्लॉग अंशू सेंड करेल कारण की अंशू रेसिपी केली. बघ बोल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. अजून जर भुर्जी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा. तर चला आता मिळू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. पुढच्या ब्लॉग मध्ये नाही पुढच्या रेसिपी मध्ये. 4 दिवस अंशूची रेसिपी येणार आहे गाईज मंडळी. तर बघायला विसरू नका आपले ब्लॉग. आपण कापू. हा बघा आता बापू आपण आंबा जेवणावर. ओके चलो बाय बाय.
चला मंडळी, हर्षने जो पसारा केला होता तुम्ही आता क्लीन करून घेतला. तर मस्त क्लीन करून घेतला. बघू शकता आज ना भांडी जागा असं भरपूर होती, कारण की आम्ही सकाळी माझी कंबर दुखत होती तर मी अशी ठेवलेली भांडी, अशी ठेवलेली, आज काय नव्हतं केला. तर मंडळी मी आता हर्षने मला मदत केली, जरा बरा वाटला. त्याने मस्त भुजी वगैरे करून दिली हर्षने. तर भांडी वगैरे घासून दिली, किचन क्लीन केला मंडळी. तर चला नक्की सगळ्या असं तरी कमेंट करा, विसरू नका. आणि हो भुजी कशी होती? जाम भारी मस्त एकदम. म्हणजे म्हणजे बघून तर एवढं भारी वाटते ना. कमी तेल, मसाले कमी, मस्त तिखट नाही, काय नाही असं काय. आता तो लॅपटॉप बसलाय. आता माझे 4-5 दिवस खालचे व्हिडिओ येतील रेसिपीच्या. म्हणजे मग तुम्हाला मदत करेन मी. माझा आणखी बोलला मग तुम्हाला मदत करेन मी. माझ्या मंडळी मला तुम्हाला मदत करणार आहे. तुम्ही काय ना काय बनवेन, कारण की माझी म्हणजे कंबर दुखतं अजूनपर्यंत. मला तुम्हाला मदत करणार आहे. भांडी अशी आतमध्ये घ्यायला तर पावसाळ्यात येतं, कारण की पाऊस ना आतमध्ये तिथे बाहेर आहे ना, सगळी भिजून घाण होते भांडी खिडकीमध्ये, ठेवत नाही भांडी खिडकीमध्ये.